नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कृषी आणि पशुपालनच्या योजनेविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. तर त्याप्रमाणे मी माझं कृषी आणि पशुपालन याविषयी सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत हे तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये आता हे सांगेल. तुम्ही जर मागचा माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देत आहे. त्या व्हिडिओची तुम्ही नक्की जा आणि पहा. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्या आरोग्याविषयी कोणत्या कोणत्या योजना आहेत, भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने ठेवलेल्या त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, ही सगळी माहिती मी डिटेलमध्ये दिलेली आहे. कागदपत्रे कोणते लागतील, कोणाला त्याचा योजनेचा फायदा होईल, हे पण मी सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे त्या व्हिडिओत. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. चला वळूया आपल्या कृषी व पशुपालन योजनेमध्ये. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये शेतकरी हा आपल्या शेतीवरच तेवढं उत्पन्न निघत नाही, कारण निसर्गाची किमया असते. कधी खूप पाऊस पडतो, कधी खूपच ऊन असतं, मग त्याच्यामुळं आपल्याला पिकांचं नुकसान होतं. त्याबरोबर आपल्या शेतकरी बांधवांनी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन पण केलं पाहिजे. म्हणजे शेळीपालन, कुक्कुटपालन, पुन्हा म्हशीचा प्रोजेक्ट केला पाहिजे. त्याच्यातून त्यांनी उत्पन्न काढलं पाहिजे. साईड बाय साईड जर तुम्ही हे दोन्ही जर केलं ना, तर कोणता शेतकरी असा गरीब म्हणून राहणार नाही. शेतकरी हा शेवटी राजा म्हणूनच राहील. जय जवान जय किसान हा जो नारा आहे ना, हा कधीच आपला व्यर्थ जाणार नाही. तर मग चला पुढे आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर व्हिडिओमध्ये काय दिलेले कृषी आणि पशुपालन योजनेविषयी माहिती. चला, तर मग त्याच्यामध्ये कोणती योजना दिलेली आहे? प्रधानमंत्री पीक विमा योजना, म्हणजे सर्वसमावेश पीक विमा. ही आता योजना एवढी नावाजलेली योजना आहे, ही तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. या योजनेचे उद्दिष्ट काय? तर प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देतात. खरीप व रब्बी हंगामाकरिता जोखमीच्या बाबी. प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पाऊस लवकर पडला नाही तर मग आपण सोयाबीन लावायची असते लोकांना, पण आपण वाट पाहतो. मग शेवटी कटाळून लोक लावतात, पण लावतात जरासा पाऊस पडतो आणि नंतर मग सगळं सोयाबीन जातं आपलं, कारण नंतर पाऊसच पडत नाही. मग आपल्या पिकांचं नुकसान होतं. त्यावेळेस मग पीक विमा योजना लावतात. नाहीतर मग आपल्या तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा काढायच्या टायमाला खूप पाऊस पडतो, असा धो उडदाच्या शेंगा काढायच्या टायमाला. त्यावेळेस काय होतं, सगळं पीक हातातून जातं. गहू कापणीच्या टायमाला खूप पाऊस पडतो आणि सगळं पीक आपल्या हातातून जातं. त्यावेळेस जे नुकसान होतं ते आपल्याला कुठून भरणार? मग त्यासाठी आपल्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आपल्या मदतीला उभं आहे. तर त्या मदतीचा तुम्ही फायदा घ्या. चला, तर मग मी आता मेन व्हिडिओकडेच जाते. तर मग काय दिलेली आहे? पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारे घट. आता महाराष्ट्र नाही, पूर्ण भारतामध्ये एवढा पाऊस चालू आहे की लोकांचे शेतामध्ये असं पाणी गेलेलं आहे. तलाव फुटून शेतात पाणी गेले. लोकांचे खूप नुकसान झालेलं आहे. जेव्हा पाणी नव्हतं तेव्हासुद्धा लोकांचे पिकं जळून गेले होते उन्हामुळं. आणि आता तर एवढं पाणी झालं की सांगूच नका. हे काय होतं आहे? स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान. नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपक्षात नुकसान. पूर्वी शेतकऱ्यांना खरीप 2%, रब्बी 1.5% आणि नगदी 5% विमा हप्ता भरावा लागत होता. आता शेतकरी विमा हप्ता फक्त हिस्सासुद्धा राज्य शासन भरणार. नोंदणी कशी करायची? तर शेतकऱ्यांना केवळ ₹1 भरूनच या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येईल. तसेच बँक, सामूहिक सेवा केंद्र, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्यामार्फत नोंदणी करता येईल. आणि त्याच्यानंतर कोणती योजना आहे? प्रधानमंत्री पीक विमा योजना, सर्वसमावेश पीक विमा, म्हणजे तीच योजना आहे. तर नुकसान पश्चात दावा प्रक्रिया, म्हणजे नुकसानी पश्चात क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर नुकसानीबाबत तक्रार करावी लागते आपल्याला अगोदर. आणि त्यानंतर विमा प्रतिनिधी, म्हणजे विम्याचे जे लोक असतात ते येतात आणि पाहणी करून मग पुढील कारवाई चालू होते. तर समाविष्ट पिके कोणती असतात? तर खरीप हंगामातील 14 पिके असतात. तृणधान्य कोणतं? तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका. कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद.
गाळीत धान्यामध्ये भुईमूग, सोयाबीन, तीळ, कराळे. नगदी पिकामध्ये कापूस व कांदा. ज्यावेळेस भुईमूग असतो ना, मला जसं आठवतं भुईमूग सोयाबीन काढायच्या टायमाला बरोबर पाऊस येतो आणि त्यावेळेस मग ते पीक आपल्या हातातून जातं. कापूस काढायचा असला की बरोबर ते पाणी पडतं आणि कापूस जातो. तूर, मूग, मुगन उडद आपल्याला कापणीच्या टायमाला असते की तेव्हा पाऊस पडतो आणि मग ते मुगही वाळत नाही आणि मुगही उडदही जातात. मग अशानं आपल्या पिकाचं नुकसान होतं. रब्बी हंगामात 6 पिके घेण्यात येतात. तृणधान्य व कडधान्य. उन्हाळी भात, गहू आणि बागायतीमधला. तर रब्बी ज्वारी, बागायत व जिरायत हरभरा. गळीत धान्य उन्हाळी भुईमूग. नगदी पिके रब्बी व कांदा. त्याच्यानंतर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना. केंद्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. राज्य म्हणजे राज्यासाठी कोणती आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्रासाठी कोणती आहे तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना. उद्देश काय या योजनेचा तर शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षावरील अपत्य निश्चित उत्पादन मिळवण्याकरता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 1 फेब्रुवारी 2019 पासून पात्र शेतकरी कुटुंबास ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात ₹6,000 प्रतिवर्षी लाभ दिला जातो. तर प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी तर याच्यामध्ये पात्रता काय दिलेली आहे. वहिती शेत जमीन धारण करणारे कुटुंब शेतकरी कुटुंब म्हणजे ज्यांनी शेती करतात ते असे कुटुंब. अपात्रता काय असते तर सर्व संस्थात्मक जमीनधारक. खालील वर्गातील शेतकरी कुटुंब. घटनात्मक पद धारण करणारे आजी व माजी. आजी माजी मंत्री, संसद, विधिमंडळ सदस्य, आजी माजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, आजी माजी शासकीय कर्मचारी. वर्ग ड वगळून. प्राप्तिकर भरणारे कुटुंब. व्यावसायिक उदा. डॉक्टर, वकील, अभियंता. अर्ज कुठं करावा तर pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता. महा-DBT शेतकरी योजना मागेल त्याला ही योजना आहे. तर या योजनेचा लाभ काय आहे तर ठिबक व तुषार 75 ते 80% अनुदान भेटतं. तर तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेले आवश्यक कागदपत्र 7/12 अट, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार लिंक असणारा मोबाईल, अवजाराचे दरपत्रक, अवजार टेस्ट रिपोर्ट. आणि तुम्हाला हे अर्ज कुठं करायचा आहे तर महा-DBT महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in म्हणजे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज भरणं फार सोपं आहे. तर तुम्हाला मी याचा पण व्हिडिओ घेऊन येणारच आहे लवकर, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. तर शेततळे आकारानुसार शेततळे व आश्चर्यकरणासाठी अनुदान. मिळणारी अवजारे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, नांगर, रोटावर, अवजार बँक, कडबाकुटी मशीन, रिजर, ऊस पाचट कुट्टी यंत्र, कल्टिवेटर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर रॉली, स्पेअर, मिनी राईस मिल, दाल मिल, पावडर विडर, पॉवर विडर इत्यादी. ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, पॅक हाऊस, नर्सरी, प्लास्टिक मंचिंग, इलेक्ट्रॉनिक मोटार व इत्यादी. ह्या होत्या काही योजना. त्याच्यानंतर कोणती आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना. तर याच्यामध्ये काय अंतर्गत अमृत महोत्सव, फळझाड, वृक्ष, फुलपीक लागवड कार्यक्रम. म्हणजे याचं कसं आहे वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, बांधावर, पडीक जमिनीवर फळबाग लागवड करणे. फळबाग म्हणजे आपले आंबा झालं, संत्री झालं, मोसंबी झालं, केळी झालं, शेवगा झालं, चिकू झाली, अंजीर, सुपारी, बांबू अशा भरपूर. वैयक्तिक लाभार्थी कोण आहेत मागासवर्गीय जॉब कार्ड धारण करणारे म्हणजे SC, ST, VJ, NT, BPL, दिव्यांग, पंतप्रधान आवास लाभार्थी हे असतील. त्यांच्याकडे किती हेक्टर क्षेत्र पाहिजे तर 0.05 ते 2 हेक्टर. योजनेची समाविष्ट फळ पिके व फुलपिके आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, काकडी, लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबू, साग, केळी, शेवगा इत्यादी. हे तुम्हाला समजलं असेल तरी मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तुम्ही याच्यावर व्हिडिओ स्टॉप करून ही योजनेची फळं तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे फुलझाडे. गुलाब, मोगरा, निशिगंधा, सोनचाफा आणि औषधी वनस्पती, मसाल्याची पिके. अन्य विभागामध्ये योजनेची सांगड घालून ठिबक सिंचन, विहीर यांचा लाभ घेता येईल. आणि शेततळे. आणि याच्यामध्ये कागदपत्रे कोणते लागतील तर अर्ज 7/12 अट, बँक पासबुक, आधार कार्ड, जॉब कार्ड, लेबर बजेट प्रमाणपत्र, अंदाजपत्र, ग्रामसभा ठराव. आणि मनरेगा अंतर्गत लाभ सिंचन विहीर ₹4 लाख अनुदान भेटतं. आणि अर्ज कुठं करायचा तर तालुका कृषी विभाग, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती.
त्याच्यानंतर आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. या योजनेचा फायदा कसा घ्यायचा आहे तर राज्यातील सर्व वाहितीधारक खातेदार शेतकरी, त्यांच्या कुटुंबातील वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणतेही एक सदस्य असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 व्यक्ती, आई वडील, शेतकऱ्याची पती पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती समाविष्ट बाबी. रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरच्या खाल्ल्यामुळं चावण्यामुळं जखमी मृत्यू, बाळंतपणीचा मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात, या अपघातांचा याच्यात समावेश होतो आणि तुम्हाला या बाबतीत सुविधा भेटतात. तर लाभाचे स्वरूप कसे, तर अपघाती मृत्यू झाल्यास तुम्हाला 2 लाख रुपये पैसे भेटतात. 2 डोळे अथवा 2 हात अथवा 2 पाय गेले असतील तर तुम्हाला 2 लाख रुपये भेटतात. आणि 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये भेटतात. आणि 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये भेटतात. कागदपत्रे काय असतील तर 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून कामगार, तलाट्याकडून गाव नमुना क्रमांक 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरता शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावाबाबत सादर करावयाची कागदपत्रे. आणि अर्ज कुठे करावा तर तालुका कृषी अधिकारी. आणि हे सगळं अपघात झाल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला हा अर्ज करणं भाग आहे. त्याच्यानंतर आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. लाभार्थी कोणी अनुक्रमांक अनुसूचित म्हणजे ST आणि SC आणि त्यांच्या महिला, दिव्यांग, शेतकरी, सर्वसाधारण. या प्राधान्यक्रमानुसार अत्यल्प व अल्पभूधारक यांच्याकडे शेती खूप कमी आहे असे शेतकरी. आवश्यक 7/12 काय आहे तर 7/12 अट उतारा, SC ST असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र. अर्ज कुठं करावा तर DBT महापोर्टल या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. घटक बाबी, भाडेतत्त्व कृषी अवजारे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोर्टलवर ही माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. मी तुम्हाला नक्कीच अजून योजनाविषयी माहिती सांगणार असेल. जर ह्या होत्या काही कृषी आणि पशुपालनाविषयीच्या योजना. अजून मी भरपूर योजना अशा आणणार आहेत ज्या आपल्याला माहीत पण नसतील, पण महाराष्ट्र आणि भारत सरकारने ह्या योजना दिलेल्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका बरं का. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.